मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आपण देवीच्या कलशाची छान अशी सजावटही दर गुरुवारी करतच असतो. तर ह्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला छान अशी देवीच्या कलशाची सजावट करता यावी म्हणून मी अजून एक छान साडी नेसवण्याची पद्धत घेऊन आलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्ससह मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी ब्लाऊज पीसचे कापड घेतलेले आहे आणि त्याचा जो खालचा काठाकडचा भाग असतो तर त्याला मी प्लेट्स या तयार करून घेत आहे. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा या उभ्या प्लेट्स या तयार करून घ्यायच्या आहे आणि साधारणतः 2 ते 3च प्लेट आपल्याला घ्यायची आहे. खूप जास्त प्लेट्स घ्यायची गरज नाही. या प्लेट्स व्यवस्थित अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर या प्लेट्सच्या पुढच्या आणि पाठीमागच्या अशा दोन्ही टोकांना आपल्याला अशी ही सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, म्हणजेच या प्लेट्स या सुटणार नाही. आता इकडच्या टोकाला लावल्यानंतर तिकडच्या बाजूने सुद्धा मी व्यवस्थित असे ह्या प्लेट्स एकत्र करून घेत आहे आणि त्या पद्धतीने व्यवस्थित अशा पिनअप करून घेत आहे. या अगोदरसुद्धा आपण देवीच्या कलशासाठीची जी साडी आहे तर त्याची सजावट दाखवली होती. त्याचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. आता आपल्याला इकडे प्लेट्स घालून झाल्यानंतर आता हे जे शिल्लक राहिलेले कापड आहे तर त्याच्या आता आपल्याला आडव्या ह्या प्लेट्स घालून घ्यायची आहे. आता ही उभी जी प्लेट्स होती तर ती अगदी लांबलचक होती, पण आता इथे अशा पद्धतीच्या आपल्याला छोट्या छोट्या ह्या प्लेट्स या टाकून घ्यायच्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की अगदी आपण एकसारख्या ह्या प्लेट्स एक एक करून घालून घेणार आहोत आणि जेवढे आपले आडवे कापड उरलेले आहे तर त्या सगळ्या कापडाच्या आपण प्लेट्स घालायचे आहे. आता जर तुम्हाला एकावर एक ठेवून अशा प्लेट्स घालणे शक्य नसेल तर तुम्ही साडीच्या जशा निऱ्या घालता तर तशा पद्धतीने सुद्धा अशा ह्या प्लेट्स या घालून घेऊ शकतात. तशा पद्धतीने जरी केलं तरीसुद्धा अगदी सोपं आहे. तर अशा या जेवढ्या मावतील तेवढ्या या प्लेट्स आपण इथे तयार करून घ्यायच्या आहे. अशा या इथे छान प्लेट्स ह्या ब्लाऊज पीसच्या कापडाच्या तयार झालेल्या आहे. फक्त एका ब्लाऊज पीसच्या कापडापासून आपण वेगवेगळ्या प्रकारे कलशाची सजावटही करून घेऊ शकतो. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या आपल्याला अगदी एकसारख्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहे. म्हणजेच काय तर खाली वर जर असतील तर त्या अगदी एकसारख्या धरायच्या आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे हे प्लेट्स हे सुटणार नाही आणि त्यानंतर कलशाला आपल्याला हे जे साडी आहे तर ती नेसवताना अगदी व्यवस्थित अशी नेसवता येईल. आता आपली ही पूर्वतयारी झाली आहे तर तुम्ही गुरुवारच्या आदल्या दिवशीसुद्धा अशी ही पूर्वतयारी करून ठेवू शकतात. त्यानंतर आता आपण कलशाची सजावट करायला घेणार आहोत. तर इथे मी पाट घेतलेले आहे, त्यावर वस्त्र घालून एक कलश जो आहे तर तो ठेवून घेतलेला आहे. आता कलशाला आपल्याला सुरुवातीला काय करायचं की ज्या आपण छोट्या ज्या प्लेट्स घातलेल्या होत्या तर तो भाग पुढे घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो पिन केलेला भाग आहे तो कलशामध्ये हलकासा आतमध्ये घालायचा आहे. आणि आता आपल्याला या साडीची उंची किती कमी अथवा जास्त हवी आहे त्यानुसार आपल्याला हा कापड जो आहे तो कलशाच्या बाजूने आतमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर जी आपण खालच्या बाजूला एक सेफ्टी पिन लावलेली होती तर ती काढून घ्यायची आहे आणि ह्या ज्या निऱ्या आहेत तर त्या व्यवस्थित असे छान पसरवून घ्यायच्या आहे. इथे बघू शकतात छान अशा ह्या पसरवल्यानंतर खूपच सुंदर अशा दिसत आहेत. तर तुम्हाला जेवढी उंची आहे हवी तेवढीच तुम्ही ही जी साडी आहे म्हणजे हे जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो खालच्या बाजूने सोडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी छोटा कलश घेतलेला आहे, म्हणजेच आपला जो देवाचा तांब्या आहे तर तो घेतलेला आहे आणि त्याला मागच्या बाजूने एक काडी व्यवस्थित दोरीने बांधून पॅक करून घेतलेली आहे आणि हा जो तांब्या आहे तर ह्या कलशावर ठेवून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला फक्त डेकोरेशन करून दाखवायचे म्हणून मी इथे खालचा कलश आणि वरचा तांब्या हा रिकामा ठेवलेला आहे. पण पूजेच्या वेळेस तुम्ही खालच्या कलशामध्ये धान्य भरून ठेवू शकता आणि वरच्या कलशामध्ये पाणी हे भरून घेऊ शकता. आपण ब्लाऊज पीसच्या एका बाजूला जी लांबलचक अशी प्लेट ही तयार करून घेतलेली होती तर त्याचे जे दोन्ही कोपरे आहेत तर ते आपल्याला या काडीवर ठेवून घ्यायचे आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे जे दोन्ही बाजू आहेत तर ते व्यवस्थित एकसारख्या अशा ठेवून घ्यायच्या आहे. त्यानंतर तांब्यावर आपल्याला नारळ हा ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे जे प्लेट्स आहेत तर त्या पुढच्या बाजूने व्यवस्थित अशा एकत्र आणून घ्यायच्या आहे आणि अशा ह्या फोल्ड करायच्या आहे, म्हणजे त्या सुटणार नाही आणि दिसायलासुद्धा ही साडी खूप सुंदर अशी दिसेल. आणि पुन्हा आता याला पण मी पिनअप करून घेतलेले आहे. अशा ह्या प्लेट्स खूप छान दिसत आहेत. पण आता ह्या बाहेरच्या बाजूने ह्या सेफ्टी पिन अजिबात छान दिसत नव्हत्या म्हणून मी पुन्हा त्या काढल्या आणि आतल्या बाजूने ह्या लावून घेणार आहे. म्हणजे बघा आता ह्या बाहेरच्या बाजूने सुद्धा जास्त अशा दिसून येत नाही. अशा पद्धतीने आता ह्या प्लीट्स आपल्या इथे तयार झालेल्या आहे आणि ह्या कलशाला सुद्धा छान अशी साडी ही नेसवून तयार केलेली आहे.
पुन्हा आता आपण व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण काही दागिने घालणार आहोत. आता तुम्ही देवीसाठी जे दागिने घेतले असतील, जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते तुम्ही याला घालू शकता. तर इथे माझ्याकडे जेवढेही काही दागिने उपलब्ध आहेत तर ते मी घालून हे जे कलश आहे तर ते सजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की मध्यभागी जो तांब्या आहे तर तो दिसतो आहे. त्यामुळे काय करायचे आहे तर आपण तयार करून घेतलेले ज्या प्लेट्स आहेत तर त्यापैकी एक प्लेट्स आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि पुन्हा जे बाकीच्या प्लेट्स आहेत तर त्याला आपल्याला सेफ्टी पिन ही लावून घ्यायची आहे. आणि जी मोकळी करून घेतलेली जी प्लेट्स होती तर ती अशा पद्धतीने तांब्याच्या समोर आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे त्याखाली तांब्या हा व्यवस्थित असा झाकला जाईल. आता हेच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करणार आहोत. म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडेसे कापड हे आपण तांब्यावर घेणार आहोत आणि तांब्या ह्या झाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित आता इथे मी दोन्ही बाजूने सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की छान असा तांब्या इथे झाकला गेलेला आहे. आता इथे मी माझ्याजवळ जी ज्वेलरी आहे तर ती यावर घालून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की कलश सजवणे अगदी सोपे आहे. जर आपण रेडीमेडचं साडी घेतली तर अशा वेळेस आपल्याला एकच प्रकारची साडी प्रत्येक गुरुवारी ही कलशाला लावावी लागते. पण त्यापेक्षा जर आपण असेच वेगवेगळे जर ब्लाऊज पीस वापरले तर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या ह्या आपण दर गुरुवारी कलशाला ह्या घालू शकतो. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या छान अशा ब्लाऊज पीसपासून कलशाची सजावट ही नक्कीच तयार करून घेऊ शकता. आणि हे बघा, तुमच्याशी बोलता बोलता अगदी सुंदर आपला हा कलश इथे सजवून तयार झालेला आहे. दिसायलाही अतिशय सुंदर असा हा कलश दिसतो आहे आणि आपण आपल्या अगदी मनापासून श्रद्धेने आणि आनंदाने ह्या गोष्टी करतो, त्यामुळे याचा काही आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारी देवीच्या कलशाची सजावट नक्कीच करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यापुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी गुरुवारच्या दिवशी अशीच ही सजावट करून कशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केलेली आहे त्याचाही फोटो जोडत आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.